हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आज मी ऑफिसमधून लवकर आलोय आणि घरी आल्यावर कळलं की अजूनपर्यंत जेवण झालं नाही. तर पण मस्त आता काय करतो पण अंड्याचे अंडा करी. अंडा करी बनवते. तर अंडा करीसाठी काय काय सामान घेतलं ते तुम्हाला दाखवतो पहिलं तर ते बघून घ्या. हे कांदा कट करते, कांदा, अंडी बॉईल केलेत, काजू, टमाटर आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. बस एवढं सामान लागणार आहे. आणि मसाले. आणि मसाले आपण भात ठेवलाय, भात होतंय आणि आता पण सर्व काही गोष्टीकडे कट करून घेते जेणेकरून पटकन याची पेस्ट करणार ना मला त्याची ग्रेव्ही बनवायचं. ग्रेव्ही बनवायची आहे आणि मग ते डायरेक्टली मग अंडी तर बॉयलच आहेत, मग डायरेक्ट टायमा टाकणार का आपण? चला, आता मला काही प्रोसेस माहिती नाही प्रॉपर कसं करतात काय करतात ते. तर आणि आज तर हा ब्लॉग बनवायचा काही संबंध नव्हता. मी आला पण म्हणते की मी अंडा करी बनवते, तर म्हटलं चला ते करता करता एक ब्लॉग पण कर. पण आपल्याला जायचंय, विसरलं नाही ना? कुठे? काल काय बोलले होते मी? काय? आईस्क्रीम खायला. हा, आईस्क्रीम खायला ना. आपण मी हे पण बोललो होतो ना काल की ऑफिस मधून आल्यानंतर जेवून जायचं. मी तेच सांगते. ठीक आहे जायचं आहे. पहिला ही ब्लॉग बनवू दे, हा अंडा करी करू दे, मस्त जेवूयात आणि मग जाऊयात आईस्क्रीम खाण्यासाठी. आता आईस्क्रीम खायला आम्ही किती वाजता जाणार काय जाणार काही आयडिया नाही मला, पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता मला कळत नाही की ह्याचा एकच पार्ट बनवायचा की 2 पार्ट बनवायचे, कारण की हे अंडा करी करता करता आम्हाला टाइम होणार आहे आणि मग रात्री आम्ही बाहेर निघणार तेव्हा पण जास्त टाइम लागणार आहे. किती टाइम लागला आपला ही अंडा करी करायला तरी पण? 20 अर्धा तास. अर्धा तास लागेल म्हणजे पूर्ण सगळं जेवण होतं तर लागेल. ओके. आता पुन्हा मला जेवण तर करतेच आपण, तर विचार करतोय आपण थंड पण करायला लागेल ना. काय थंड करायला लागेल? ते जे शिजवणार ना, मग ते थंड करून मग त्याची पेस्ट करायला लागेल. थंड करून पेस्ट? मग गरम कुठे मिक्सरला लावणार? मिक्सरला लावायचंय. चल ठीक आहे. तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस हे अंडे करी कशी बनवतात, कशी बनवू करतात आणि ऑफिसचे लोक माझी तर अशी वेळे होतात नाही खाऊन. पण जेव्हा मी घेऊन जातो ना, मी पूर्ण डब्बा भरून घेतो ना, पूर्ण डब्बा भरून घेतो. सर्वांना ऑफिसच्या लोकांना खूप आवडतं ही बनवू अंडा करीची ग्रेव्ही बनवतो आणि म्हणजे प्रॉपरली अंडा करी बनवते. त्याची आज रेसिपी कशी काय करते तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. पनू कांदे कट करून घेते प्रॉपरली, लहान 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 लहान. टमाटर कट करून झालेत आणि मेन तर हे काजू. लहान कट करायची गरज नाही, ऍक्च्युली विसरले मी. मग कसे पण कट केले तरी चालतील, कारण ते मिक्सरला लावायचं ना तेलावर. पहिला तर ते तेलावर असं रोस्ट करतं ना. तेलावर थोडंसं असं काय म्हणतात रोस्ट करतात, मग त्याच्यानंतर पण मिक्सरला लावते. तर ठीक आहे, आज सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवतो की अंडा करी कशी करतात. आणि पूर्ण ब्लॉग हा कदाचित ब्लॉग मोठा होऊ शकतो. मोठा होईल का आता काय माहिती, मला एवढं काय म्हणजे मला पूर्ण प्रोसेस दाखवायची आहे. बहुतेक तरी होईल. हो दे, चल जेवढा होईल तो दाखवेल. आज काही कट नाही करणार, जे काय असेल ते पूर्ण मोठा ब्लॉग होईल. जेवढा मोठा होईल तेवढा ब्लॉग टाकणार आपण. मग हवा असेल तर तो आईस्क्रीमचा पार्ट डायरेक्टली दुसरा ब्लॉग बनवेल मी. आणि आता इकडे शिट्टी लवकरच वाजणार वाटतं याची कुकरची. चालू झालंय आणि हा बघा पणूचा फॅन. हा पणू फॅन जेवण करताना युज करते. आता काय बंद झाला का तो? करतच नाही चार्जिंग त्याला मी. ओके. आणि तिकडे गरम होत आहे किचन मध्ये बघा, लगेच गरम व्हायला लागला. हे एवढं सर्व पद्धत आता पणू सांगेल ह्यातले कोणते कोणते मसाले पण काय काय घेतलं सांगते का तू? किचन किंग मसाला, जिरं, ओके, हळद, गरम मसाला, बस मसाला आणि कांदे कट करून घेते, टमाटर कट करून घेतले, काजू आहे आणि काय यामध्ये मिरची लसूणचं पेस्ट. ओके. आणि हे तर अंडे बॉईल केलेत ऑलरेडी, 5च घेतलेत. आम्ही दोघंच आहेत तर 5 आम्हाला बसून जातील. एका साईडला कुकरवर भात पण होते. तेल थोडं टाकायचं ना की जास्त टाकायचं, कसं आहे ते काय ना निघून जात. जास्त असेल तरी पण ते साईडला होते. आता तेल तू रोस्ट करण्यासाठी घेतला ना सर्व काही गोष्टी. अच्छा, हे तेलामध्ये ना ते कांदा टमाटर सर्वपणा टाकून थोडा रोस्ट करणार आहे आणि मग त्याची नंतर ती पेस्ट करणार मिक्सरला लावून. जिरं टाकते, जिरं, नंतर त्याच्यात कढीपत्ता. ते झालं, तेल गरम झालं ना. आता त्याच्यात कांदे आणि टमाटर टाकते. कांदे आणि टमाटर जास्त शिजवायचंय की थोडं शिजवायचंय? थोडं नॉर्मल हलकं शिजवलं तरी चालतं. ओके. तसंच काजू पण शिजवून घेते. काजू टाकले? तसंच टाकते. वा, काजू त्यामध्ये सर्व एक पेस्ट होईल ना ते पूर्ण. मस्त ते शिजते. किती टाइम जाईल शिजायला पण तरी पण अंदाजे? 2 मिनिट. 2 मिनिटात होईल, लगेच होईल.
त्याला फक्त 2 मिनिटं शिजवलं की त्याची पेस्ट म्हणजे थंड झाल्यावर पेस्ट करायला लागेल. ओके, म्हणजे ते थोडं रोस्ट करून थोडं साईडला ठेवावं लागेल. हा. मग आणि जरा जास्त झालं ना तुला वाटत ना आपल्या दोघांसाठी? जास्तच होणार आहे. हा मग ते थोडं थिक करू. हा, तेवढं बघूनच वाटतं की आम्ही दोघे जेवणासाठी आणि एवढं सर्व काय Gravy नाही चांगलं. जास्त झालं तर मी तू उद्या तेच डब्याला घेऊन जाईल ऑफिसमध्ये. मग अंड कमी पडतील ना. हं. जास्त होईल ग्रेव्ही, त्यात अंडी कमी आहेत. तर विचार करत होतो मी जास्त झालं तर तेच उद्या डब्याला घेऊन गेलो असतो, पण अंडी कमी आहेत. ठीक आहे, बघूयात जसं होईल तसं बनवूयात. कसं बनते मला बघूयात. चांगलं बनतात तुम्ही, आणि तुम्ही पण जर तुम्हाला जेवायला यायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. पण रेसिपी देईल किंवा तुम्हाला डायरेक्टली घरी जेवायला या. बोलायचं घरी जेवायला असते म्हणजे नाही कॅन्सल. येऊ नका कोणी, येऊ नका. एवढं पण चांगलं नाही आहेत मला. हा मग तेच बोलतो ना, तू हसत बोललीस ते की हा या आता तर एवढं पण चांगलं जेवण बनवायला नाही येत मला. अरे ते जेवण बनवायला येतं की नाही ते वेगळी गोष्ट, पण एक माणसाला की हा ठीक आहे या तुम्ही. आल्यावर कोण रिटर्न नाही नाही नाही, पण तू आधीच बोलली की हसली. माझ्या घरात 2 माणसं जरी आली ना एक्स्ट्रा तरी पण ते उपाशी जाणार नाही. एवढं गावभरचं जेवण, अरे रोज घरात एवढं जेवण बनते आपल्या. चांगलं आहे ना उलट. चांगलं आहे ती वेळेवर गोष्ट. कोणी आलं तर उपाशी जात नाही. ती लेडीज लोक कशी किचन मध्ये उभे असतात बघा, फुलपणा घामायला लागलं का. मग तुला काय मजा वाटते ना? नाही ग, मजा वाटत नाही, पण म्हटलं मला असं वाटतं की म्हणजे आम्ही काय करत नाही, करतात घरात ग, नुसतं जेवण करतात. बनवायचं असतं. हो हो नुसतं हेच हो, असतं. फुल असं घामाघूम चालू आहे. चला मस्त शिजलं. झालं, गॅस पण बंद केला. झाला का रोस्ट आहे? हा, थोडस तेलावर परतून घेतलं तिने, परतूनच म्हणतात त्याला आपण. हा. आता थोडासा थंडगार ठेवा लागला, मग ते मिक्सर टाकून त्याचं पूर्ण पेस्ट करून घेतील. पण थंड होण्यासाठी असं काढतोस ना तू? हा, तो गरम आहे ना, मग लवकर थंड नाही होणार. ओके, असं टोप गरम असल्यामुळे पुन्हा ह्यात काढून घेते की जेणेकरून ते लवकर थंड होईल. वर थंड झाला पाहिजे ना, म्हणून मी फॅन चालू केलाय आणि ते खाली ठेवलंय जेणेकरून ते लवकर थंड होईल. कारण की आजचा आमचा दिवस रात्र खूप मोठी होणार आहे. आता जेवण करणार, जेवणार, मग कालचं पनू जी बोलली होती ब्लॉग मध्ये, कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिलं असेल तर जाऊन बघा. कारण की पनू बोलली होती की रात्री आईस्क्रीम खायला जायचं आहे, तर आज तिला नक्कीच मला काही करून आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जायचं आहे. तर पहिला हे करूयात, जेवूयात, मग आईस्क्रीम खायला. जरा थंड झाल्यात आहे, मिक्सर मध्ये टाकून घेऊयात आणि ह्याचं काय करूयात, पेस्ट करूयात. तर पण मस्त आहे पेस्ट करून घेऊयात मिक्सरला लावून. घेऊयात म्हणजे हा तेच ग, म्हणजे पेस्ट करूयात असं. कोण तू करणार आहे? नाही, हा मिक्सर करणार आपला. मी कशाला करू, हा मिक्सर आहे आपला. मला वाटलं तू करणार. मी कसं करणार का, मिक्सर करणार आपला. ऐक फुल करणार ते, होईल ना ते, तेवढं घेईल ना ते. काय बाप रे बाप, या मिक्सरचा आवाज झाली. हो हो हो, हे बघा लगेच एका मिनिटात पेस्ट झाली मस्त. आता काय नाही, पेस्ट झाली म्हणलं की सर्व भाजी थोडं अजून करायला लागणार. अजून काय लागणार? थोडं जाड आहे. जाड आहे का? ठीक आहे, करून घे. झाले का? चालेल चालेल ना, मस्त पेस्ट झालाय. आता पेस्ट त्या कढाईमध्ये टाकून घ्यायचे आणि मग डायरेक्टली अंडी बॉईल जे केले ते सोडायचे ना, फक्त मसाला टाकून. हळद मसाला पेस्ट शिजवायला लागेल नंतर. हा हा, तेच ग. थोडस तेल आपल्या गरजेनुसार. अशी फूड ब्लॉगिंग नाहीये, आता सांगतोय फूड ब्लॉगिंग नाहीये. डेली ब्लॉग करतोय, डेली ब्लॉग मध्ये जे आपल्या रुटीन मध्ये येते ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण मी आणि पहिला तर तुम्हाला माहिती होतच की मी रोज ट्रेनचा ब्लॉग करायचा, रोज येऊन जाऊन करायचा. पण आता थोडा माझा फोनचा इश्यू झाला असल्यामुळे माझ्याकडे मी गोप्रोने ब्लॉग करतो आणि गोप्रो मध्ये माझा आवाज प्रॉपर येत नाही आणि माईक मी गोप्रोला लावू शकत नाही. त्यामुळे मी आता रोज रात्री घरी येऊन काही ना काही विचार करून ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो, कारण की डेली ब्लॉग गेलीच पाहिजे. हाय ग, तेल गरम करून घेतो ना पहिला. काय डायरेक्ट टाकायचं पेस्ट त्यामध्ये. त्याचं सगळं कांदा टमाटर आहे ना. हा, तिथं झालं तरी तेच मस्त ह्याची पेस्ट करायची. म्हणजे मला तर वाटतं हे अंडा करी सर्वात इझी आहे. पहिला ते कांदा टमाटर तू बनव. बनवेल ना, त्यात काय कांदा टमाटर, नंतर काय होतं काजू आणि काय होतं जिरं. हा, सर्व ते पहिला तेलावर कट करून घेतले लहान लहान. नाही, तेलावर येतेच ग, पहिला कट करायचे किंवा कट नाही केलं तर चालतं. तेलामध्ये थोडे लहान लहान थोडे समजून घ्या, तुम्ही समजता ना. थोडं कट करायचे,
तेलावर थोडंसं रोस्ट करायचे, काढायचे, थंड करायचे, मिक्सर लावायचे, मिक्सर लावलं पेस्ट झाल्यानंतर सुद्धा डायरेक्टली. हा तू बघून घे म्हणजे नेक्स्ट टाइम तुला हा, ही काय वाटण टाकते ना? हे कसलं वाटण आहे? नेक्स्ट टाइम जेव्हा तू कर तेव्हा मला विचारू नको काय हो टाकायचं ग, पण आहे. आता हे वाटण कसं टाकलं होतं सांग मला. मिरची आणि लसूणचं पेस्ट. मिरची लसूण पेस्टचं वाटण टाकून घ्यायचं त्यामध्ये. थोडं जर आता प्रत्येकाचा टेस्ट वेगवेगळी असते. काही जण तिखट करतात, काही जण काय म्हणतात, हा काही काही जण तिखट लाईटली जे काय असेल ते. हळद पण टाकते आता पण. आधी हळद टाकतात, मग नंतर मसाला टाकतात. ओके, जास्त नाही होणार ना मसाला? एवढी ग्रेव्ही आहे ती. हा ते तर आहेच, जास्त ग्रेव्ही झाली आमच्याकडून. गरम मसाला आणि हा कोणता आहे? किचन बादशाह किंग मसाला. किचन किंग सॉरी. मग वरती बादशाह लिहिलं ना? बादशाहचं ब्रँड आहे तो. ओके, हे मसाल्याचा काय आपला काय आयडिया नाही, आपण किचन मध्ये कधी येत नाही. फक्त आज आलोय ते पण व्लॉग साठी. हो मस्त जाड होणार वाटते ग्रेव्ही, मस्त जाड झाले ना. ग्रेव्ही खूप जाड झालंय, मग थोडंसं पाणी टाकते. थोडस नाही मग जास्त टाकते का? ओके, जास्त थोडं पाणी टाकून घेऊयात जेणेकरून ते जास्त शिजेल ना मग ते. हा शिजायला पाहिजे ना. हा, जे आपण केलेत ना रोस्ट त्याचा पेस्ट केली आहे ते ऑइलवर थोडं शिजायला पण पाहिजे, म्हणून पाणी पण टाकलं आणि प्रॉपर शिजून गेल. म्हणून फक्त अंडी टाकायची बाकी ना पण आता. नाही रे, मग महत्वाची गोष्ट राहून गेली. काय? मीठ. वा वा, मीठ टाकलं नसतं तर मस्त टेस्टी लागलं असतं. विसरले तुम्ही टाकायचे? बरं आठवलं, मीठ टाकून घेते पण आता. नाही तर पूर्ण आमची टेस्ट जी आहे, टेस्ट काय म्हणतात, पूर्ण आमची जी मेहनत आहे ना, पूर्ण आमची वाया गेली असती जर मीठ टाकलं नसतं. मिठावर पूर्ण गेम आहे. हा तिथे आहेच, मिठावर पूर्ण गेम आहे. जेवण म्हटलं की मीठ चवीनुसार. हा हा, बस आता काय यामध्ये अंडी जी बॉईल केलेत ती आहेत फक्त सोडायचे आहेत, तेवढंच ना. हे काय घेतलं तू आता? पालक सुक्क काय आहे? कसुरी मेथी आहे. कस्तुरी मेथी. कसुरी मेथी. हे असं वाटतं काहीतरी पालक टाकलं सुक्क. कसुरी ना, कसुरी मेथी. ऐकलं का नाव? ऐकलं म्हणजे ऐकलं ना, दुकानात मी जातो गेलं ते पॅकेटचं. काय विचारतो काय? अरे पण आता कळलं नाही ना तू एक्झॅक्टली काय टाकलं त्यामध्ये. काय आणायचं तू नक्की? अरे आता भरपूर सारी गोष्ट दुकानातून. आता कस्तुरी मेथी यात कोणता? कस्तुरी नाही, कसुरी मेथी. आता अंडे कट केलेत, जे बॉईल केलेत ते फक्त त्यात सोडायचं फक्त. वा हा हा, मस्त. तेवढंच ना फक्त झालं झालं. चला, तुमची अंडा करी रेडी. कोथिंबीर टाकायची वरती. कोथिंबीर ना, हा हा हा, मस्त एकच नंबर. मस्त आता भात घ्यायचं आणि त्याच्यावरती जाड ग्रेव्ही आणि जेवायचं. हा हा, मजा येणार. पण ते गरम झालं खूप. आता एसी डायरेक्ट रूम मध्ये जातो, एसी मध्ये बसतो. आता बायकोने एसी गिफ्ट केलाय तर मग तर फायदा घेतला पाहिजे ना. आता कोथिंबीर. चला रेडी ना ऑलमोस्ट. वा मस्तच. टाकलं ना, थोडंसं झाकून ठेवायचं. थोडीसा म्हणजे तो फ्लेवर ग्रेव्हीचा त्या अंड्याला पण लागेल, त्यासाठी टाकतो ना आपण. ओके चला, आता मस्त झालंय. आता मस्तपणे जेवून घेतोय. आणला, अरे वा मस्त झालंय आमचं जेवण. आता अंडा करी रेडी. कशी झालंय बघूयात. आव वाव, बापरे गरम आहे यार. ओ हो, एकच नंबर. एक नंबर झाला पण, एक नंबर. हे बघा अंडा बघा, दिसणार पण तुम्हाला बघा. वाव, एक नंबर. या जेवायला. मस्त. मला तर हे बघूनच तोंडाला पाणी आलंय. या तुम्ही पण. भाजी आली आता, मस्त जेवून घेतो आम्ही पोट भरून. मस्त थोडंच वाटत बाई, आईस्क्रीम पण खायचं आहे थोडं. म्हणजे वाढ थोडस, एवढं पण कमी नको वाढू. हा हा हा, भात गरम गरम. एवढा उशीर झाला ना की जेवायची इच्छा नाही होत. हा ना, किती वाजले? टाइम झालाय 10 वाजले. एक्झॅक्ट 9:56 झालेत. म्हणजे तू आता आला असता. हा, मी या टायमाला येतो. अरे टॉर्च, पण आज मी लवकर आलोय.
बस नाही. हा एक 3-4 दे ग, थोडस मन भरून जेवू दे. तू अंड करी केलास, मी हेल्प केलं तुलास. मी मग सर्व खा. सर्व नको ग, एवढं नको. असं मस्त असं ग्रेव्ही टाकायचं वरती, त्याच्यावरती भातावरती. देवजून नाही बस 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 बरोबर. हे रे अरे नको, थांब. लागला का तो, लागला का तो. लाजू नको. अरे नाही लाज. मस्त. हो हो फोटो ग्रेव्ही जास्तच झाली जरा. जास्त झालं ना, काम पडलं. हा मला काम. वाह मस्त आहे बघा. मस्त ताट भरून जेवायला घेतलं मी. या तुम्ही पण जेवायला. आम्ही जेवतोय, तुम्ही पण जेवायला आमच्याकडे. अरे बोलवता गरम आहे रे. मग गरम असेलच, त्यांना बोलव जेवायला, बिचारा. तू बोलावलं ना. हा मग सर्वांनी बोलवायचं ग, असं मिळून मिसळून खायचं सर्वांनी. हा. हा हा गरम. जेव ना. जेव ग. मस्त, एक नंबर. मजा आली म्हणा. मग माझा हात खाणार. काय खाणार. हात. नको, एवढे हात नको तुझे, जेवतानाच बस झाला. एक नंबर एक नंबर. चला मी जेवून घेतो, मग तुमच्याशी बोलतो. मस्त आता पोट भरून जेवण झालं मी. एवढी मजा आली ना, पण एक नंबर जेवण बनला, मस्त बनलेला. आता वाजले 10:15 आणि आता असा प्लॅन आहे आईस्क्रीम खायला जाण्यासाठी. आणि ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा झाला असेल, मला माहिती नाही किती मोठा ब्लॉग झाला असेल, आणि हा ब्लॉग जसा होता तसाच मी टाकणार आहे. जितकं पण 10-15-20 मिनिटाचं किती झाले असेल तोच ब्लॉग मी पूर्ण टाकणार आहे, काही एडिट न करता. कारण की मला हा व्हिडिओ रॉ पाहिजे, पण मी प्रॉपर बनवलाय अंडा करी, म्हणून मला हा व्हिडिओ रॉ पाहिजे. तर चला आता आपण सेकंड ब्लॉगला चालू करूयात. कोणतं ते तुम्हाला माहिती असेल, तर कालची व्हिडिओ पाहिली असेल तर. पण मला आईस्क्रीम खाण्यासाठी जायचंय, तर आता चला आम्ही जातोय आईस्क्रीम खाण्यासाठी. तर दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटूयात. तर हा ब्लॉग मी तेच संपवतोय. बाय बाय.